आज मशरूमची भाजी करायची. मशरूम कट करून घेतला, चांगला धुवून घेतला आणि त्याला चांगलं जरा भाजून घ्यायचा. नंतर हे टमाटा, कांदा, कोथिंबीर, पुदिना, तुमच्याकडे पुदिना असला तर पुदिना टाकायचा, कोथिंबीर आणि नंतर अद्रक लसूण ह्याची पेस्ट करून घ्यायची. टोमॅटो, कांदा ह्याची सगळ्याची पेस्ट करून घेतली. मग नंतर आता हे चांगलं भाजून घ्यायचं आणि कांदा भाजलेला नव्हता त्यामुळं ही ग्रेव्ही चांगली तेलात भाजून घ्यायची. आता तेल टाकून हे भाजत आलं आहे. आता हे काढून घेऊन हे मग ग्रेव्ही एकदा चांगली भाजून घेऊ. भाजून घेतली की मग नंतर फोडणी देऊ. भाजलेलं मशरूम आता पातेल्यातून काढून घेतलं आहे. हे इथं भाजलेलं मशरूम आहे. अजून जरा तेल थोडं टाकून घेतो. आता तेल टाकलं, एवढं तेल बास होऊन जाईल. आता तेलाला जरा गॅस वाढवू. तरी तेल पहिलं तापलेलंच आहे. थोडी जिरी मोहरी टाकायची. जिरी मोहरी थोडी हे झाली, कडक झाली की मग ही पेस्ट टाकून घ्यायची. पेस्ट टाकली की सगळे एकदम मिक्स करून घ्यायचे. आता त्याला ही ग्रेव्ही चांगल्या प्रकारे एकदा चांगली भाजून घ्यायची त्याला आणि भाजून घ्यायला जरा नॉर्मल गॅस करायचा. फुल पण ठीक करायचं नाही आणि कमी पण करायचं नाही, नॉर्मल ठेवायचं. तर तुम्ही जर त्याला कंटिन्यू हलवणार असाल तर मग फुल केला तरी चालतं का. आता तेल ग्रेव्हीमध्ये सगळं मिक्स झालं आहे. ग्रेव्ही आता चांगल्या प्रकारे जरा भाजून घेतली. आता तोपर्यंत ह्याला दुसऱ्या गॅसवर ठेवू आणि आता मी ही दुसऱ्या ह्याच्यात फोडणी द्यायची होती पण मी दुसऱ्या ह्याच्यात नाही फोडणी देणार. आता ह्याच्यात थोडं तेल टाकून ह्याच्यात फोडणी देऊ आणि मग दोन्ही मिक्स करून ह्याच्यात फोडणी देऊ. तेल भरपूर टाकलेलं आहे. तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं तेल टाकायचं. कढीपत्ता, जिरी मोहरी टाकली. आता हळद, तुम्हाला जेवढी तेलची ही चटणी, हळद, पुन्हा काही तिखट काय टाकायचं आहे ते टाकायचं. मी चिकन मसाला आणला, चिकन मसाला टाकणार आहे त्याच्यात. आता चिकन मसाला टाकला, हे सगळं मिक्स करून घ्यायचं. फोडणी तुम्ही ग्रेव्ही बाजूला काढून देऊ शकता पण मी नाही तसं करणार. आता ही ग्रेव्ही आहे ना ह्याच्यात टाकायची आणि ते मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला चवीनुसार मीठ काय टाकायचं ते टाकायचं. आणि हे भाजलेलं मशरूम सगळं मिक्स करून घ्यायचं. कुणाला पाणी टाकायचं असलं तुम्हाला तर पाणी टाका. कारण भाजी जर वाढवायची असेल तर वाढवू शकता. कारण मी एकटाच आहे त्यामुळे मी काय भाजी वाढवणार नाही. आता सगळं मसाले हे टाकले तर आता गॅस बारीक केला आहे आणि आता वरून कोथिंबीर टाकू. भाजीला चांगलं शिजवून द्यायचं. ही झाली मशरूमची भाजी. ही कोथिंबीरच्या वड्या आहेत, ही शेजारच्यांनी दिल्या त्या
चपाती आणि मशरूमची भाजी. आणि बाकीची भाजी म्हणलं तर ही बघा अशी केली. आवडला असला तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.